आज हम मौजूद है एमजीएन समाचार की तरफ से पाचोड़ पुलिस स्टेशन में। यहाँ का क्या प्रकरण है पाचोड़ पुलिस स्टेशन का? सर आपका पूरा परिचय बताइए। माझं नाव योगेश खाडे, मी राष्ट्रीय समाज पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे संभाजीनगरचा। काल आमच्या म्हणजे माझ्या ऑफिसला दोघे जण आली आणि ते अतिशय जवळचे आहेत, बाळासाहेब घुगे व रणजित ससाणे यांचा इथे एक शिवाजी पाचोड येथे शिवाजी ॲग्रो म्हणून कारखाना आहे, त्याचे नांदर येथे ते चेअरमन काय रवींद्र काळे हे त्यांचं संपूर्ण नाव आहे। आणि त्यांचे काही तिथले कर्मचारी त्यांनी ऊसतोड कामगार तिथं एवढी भयानक हाणामारी केली त्यांच्यावरती, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व आज आम्ही पाचोड पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे। आणि या त्यांच्यावरती तात्काळ त्यांना लवकरात लवकर जर का अटक नाही झाली तर आम्ही उद्या संपूर्ण राष्ट्रीय समाज पक्षातर्फे एक आंदोलन करणार आहोत। लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। हे प्रकरण कब हुआ सर? हे प्रकरण 23 तारखेला झालं, 23 नोव्हेंबरला झालेलं आहे। आपका परिचय बताइए। मी रणजित नामदेव ससाने। मला शिवाजी ॲग्रो कारखाना येथे 23 तारखेला उचलून नेऊन मारहाण केली व जातीवाचक शिवेगाळ केली। त्या कारखान्याचे चेअरमन रवींद्र काळे आणि त्यांचे मुख्य शेतकी अधिकारी जाधव साहेब आणि पिंटू साळुंके यांनी मला मारहाण केली व कपडे काढून शिवेगाळ केली। काय पैसे हुआ आपका प्रकरण? हे 23 तारखेला शनिवारी मला पाचोड येथून उचलून घेऊन जाऊन कारखाना स्थळावर नेऊन मारहाण केली। कशासाठी? तर कामावर कामगार गैरहजर राहिल्यामुळे। कशासाठी गैरहजर झाले होते तुम्ही? त्यावेळेस मतदानाचा असल्यामुळे ते 4 ते 5 दिवस कामगार गावाकडे गेले होते मतदानासाठी, त्या वेळेस त्यांनी येऊन मला मारहाण केली। सर आपका परिचय? मी सचिन डोईफोडे, ओबीसी समन्वयक, महाराष्ट्र राज्य। क्या प्रकरण क्या है सर? आज आप यहाँ पे पुलिस स्टेशन में आए हुए, क्या मसला है? खरं तर या महाराष्ट्रामध्ये आणि या पैठण तालुक्यामध्ये एक प्रथा आहे। पैठण ही नाथमाऊलीचं हे जागृत देवस्थान आहे आणि त्याच्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये नांदर येथील शिवाजी ॲग्रो कारखान्यामध्ये ओबीसी समाजाचे, SC ST समाजाचे ऊसतोड मजूर कामाला जातात आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ओबीसी, SC ST मुस्लिम समाजाचे मजूर आहेत। आणि कारखानदाराकडून गेल्या 23 तारखेला रणजित ससाने आणि बाळू घुगे यांना रवींद्र काळे जो कारखान्याची MD चेअरमन आहे यांच्या आदेशाने पिंटू आणि त्यांचे इतर सहकारी सुरक्षा रक्षक यांनी सकाळी 5:30 वाजता येऊन त्यांना दडपशाही करून त्यांना गुंड प्रवृत्तीचा धाक दाखवून त्यांना उचलून नेलं। स्वतःच्या कारखान्यामध्ये 23 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत डांबून ठेवलं। अतिशय दलित समाजाच्या, वंजारी समाजाच्या या कामगारावरती अन्याय झाला आहे। जरी तुमच्या कारखान्याचा काही आर्थिक व्यवहार जर असेल तर तो कायद्याच्या चौकटीमध्ये करायला पाहिजे होता, परंतु यांनी तसं न करता 23 तारखेपासून रणजित आणि बाळू यांना अर्धनग्न करून जवळपास 8 घंटे 23 तारखेला मारहाण केली। 24-25ला थोडा ब्रेक देत शिवीगाळ केली आणि 26 तारखेला पहाटे 9:30 ते 10च्या सुमारास कपडे काढून अतिशय घाणेरड्या वृत्तीची मारहाण त्यांना केली आहे। त्याचे व्हिडिओ सुद्धा पोलीस स्टेशनला आम्ही दिलेले आहे। खरं तर ॲट्रॉसिटी अन्वये आम्ही गुन्हा दाखल केलाच, परंतु या महाराष्ट्रातील या कारखानदाराला आमचा प्रश्न आहे, तुमचे कारखाने सुरू असताना ओबीसी, SC ST आणि मुस्लिम समाजाचे कामगार या कारखान्यावरती तुमच्या विश्वासावर स्वतःचं कुटुंब घेऊन तिथं येतात आणि तुम्ही अशा प्रकारची मारहाण त्यांना करता, त्यांना डांबून ठेवणं अतिशय घाणेरडी कृत्य आहे। असं जर चाललं तर उद्या या कारखानदारांना कुलपा लागतील आणि या कारखानदारांना एक दिवस या शेतमजुराच्या कुपीमध्ये येऊन राहावं लागेल। अगर आपकी मांगे पूरी नहीं हुई और आरोपी को अरेस्ट नहीं किया गया तो आगे आप क्या स्टेप लेने वाले? पाचोड पोलीस स्टेशन कडून आम्हाला नेहमी सहकार्य राहिलं आहे। आम्ही इथं स्थायिक आहे। या घटनेत सुद्धा आपले इथलचे जे पोलीस निरीक्षक आहे शरदजी रोडगे सर यांनी सुद्धा तात्काळ ॲक्शन घेऊन हा ॲट्रॉसिटीज गुन्हा दाखल केला आहे। आम्ही त्यांचे आभार मानतो, परंतु उद्या येत्या 2 दिवसामध्ये जर आरोपी
अटक जर नाही झाले तर महाराष्ट्रभर दलित ओबीसी SC आणि ST मुस्लिम येऊन ओबीसी समन्वयका नात्यानं सांगतो, अखंड हा समाज, अखंड पक्ष येऊन वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील, आमच्या राष्ट्राचे योगेश खाडे असतील, इथं सगळा समाज एकत्र या SP ऑफिस समोर जाणार, आंदोलन करणार आणि निश्चित प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, नवनाथाबा वाघमारे यांच्या माध्यमातून खूप मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये ओबीसी SC ST आणि मुस्लिम समाज छेडलं जाईल. सर आपका पूरा प्रकरण बताइए, शुरू से बताइए आपके साथ क्या हुआ और काय को हुआ, क्या वजह से हो? मी वावरात पाणी धरायला गेलो होतो पाठी पाणी धरायला गेलो, तिथे अचानक आले, मला उचलून मारहाण केली. कारखान्यावर चल म्हणे, तिथं आपल्यालाच बोला शेतके साहेबांनी बोलिलं, आपले चेअरमन साहेबांनी बोलिलं. त्याच्यानंतर तिथं नेल्याबरोबर त्यानं मारहाण चालू केली. कशासाठी? कारण का मी आमचं लेबर फक्त लेट झाल्यामुळं. लेट झाले का लेट झाले तुम्ही? इलेक्शन चालू होतं, लेबर त्याच्यामुळं पांगापांगी झालेलं होतं जशी, त्याच्यामुळं आम्हाला यानं मारहाण केली. आता तुमची मांग काय? आमची माग आहे त्यांना तात्काळ आत्महत्या टाकणे, आमचं आम्हाला हे करून देणे. पोलीस स्टेशनमध्ये पाचोड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना तुम्हाला सहकार्य केले का? केलं पोलीस स्टेशनवाले सहकार्य केलं कर्मचाऱ्यांना, आम्हाला फक्त ते तात्काळ आत्महत्याला आणून टाकणे. स्टार्ट रन दो वैसे. तो आज आपने देखा यहाँ पे क्या मसला था और यहाँ के जो FIR जिन्होंने दर्ज की है, इनकी इतनी मांग है जल्द से जल्द आरोपी को अरेस्ट किया जाए और उन्हें सख्त से सख्त सज़ा हो, बस इनकी यहाँ से इतनी ही मांग है. तो आज आज के लिए इतना ही. आप देखते रहिए MTN समाचार, खान राफे मोहम्मद के साथ. कट कर दो.